आज आखाडे चाबी आणायचा विसरलो. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. ट्रॅक्टरची तर चाबी घेऊन आलतो, पण आखाडे चाबी विसरलो होतो. विकासरावला धाडलं होतं चाबी आणायसाठी. विकासराव तर आले चाबी घेऊन, लगेच उघडलं कवाड आणि त्याच्यातली घेतला झंटकरास आणि झंटकरास टाकून निघालो शेताकडे. शेत काय जास्त लांब नव्हतं. शेतामध्ये तर पोहोचलो होतो. ह्या 2 वळ्या काढायच्या होत्या दुपारपर्यंत. आपलं हे दररोजचं चालू, चवळी आथरायचं, कारण की चवळ आथरावं लागते, खाली माल सांडते म्हणून. वळीला तर ट्रॅक्टर लावलं होतं, ट्रॅक्टर चालू पण केलं. हे दोघं वरी होते, मला पण जायचं होतं वरी. एका घंट्यामध्ये तर वळई निघाली होती. ते आता हे राहिलेलं सुईलेलं काढून घ्यायचं होतं. राहिलेलं सुईलेलं तर काढून घेतलं. आता निघालो दुसऱ्या वळईकडे. दुसऱ्या वळईला तर ट्रॅक्टर लावलं होतं. आता जायचं होतं घरला जेवायसाठी, कारण गाव जवळच होतं. घरला निघालो जेवायसाठी. होतं जेवण झालं होतं. मी येऊन बसलो ट्रॅक्टर पाशी. विकासरावला फोन लावला होता. विकासराव म्हणला घंटा लागन मला यायला. विकासराव आणि आपा आले होते. आता ही चवळे आथरायलं होतं. एका घंट्यामध्ये वळई तर काढणं झाली पाहिजे. ती वळई तर काढणं झाली. ती विकासरावला म्हणलं तुम्ही झंटकरास काढा, मला येऊ लागला कटाळा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.